एक लोकप्रतिनिधी म्हणून रोज नवीन नवीन प्रश्नांना घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही काम करत असतो. आणि या काम करण्याच्या प्रवाहामध्ये कुणी येऊन आभार मानावे, कुणीतरी त्यामध्ये चांगलं म्हणावं ही अपेक्षा न करता काम करणारे आम्ही कार्यकर्ते. कारण सामाजिक जबाबदारी, नैतिक जबाबदारी मानून आणि या आमदारकी जी काही आपल्याला मिळालेली आहे ती मिरवण्यासाठी नाही तर जनकल्याणासाठी हे मानून काम करणारे आपण कार्यकर्ते आहोत. त्यामुळे कुणीतरी आभार मानेल या भावनेनं आपण कधीच काम करत नाही. पण तरी सुद्धा जेव्हा एखाद्या विषयाला न्याय मिळतो, लढा यशस्वी होतो आणि त्यातून जे लाभार्थी आहेत ते कुठंतरी आभार बाजूला राहू दे पण शाबासकीची एक थाप पाठीवर देतात, तेव्हा पुढच्या या सगळ्या प्रवाहात आणि प्रवासात काम करण्याची अधिकची ऊर्जा त्यातून प्राप्त होत असते. हे मात्र खरं आहे. आणि त्यामुळे आज जेव्हा सिडकोच्या घरांच्या किमती कमी केल्यानंतर ज्या काही लाखो लोकांना फायदा झाला त्यातल्या हजारो नागरिकांनी आज या ठिकाणी उपस्थित राहून ज्या काही शुभेच्छा दिल्या, जे काही मनोगत व्यक्त केलं, त्यांच्या मनातल्या हृदयातल्या ज्या काही भावना व्यक्त केल्या, खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्याचं मन अभिमानानं त्या ठिकाणी भारावून गेलं. आणि जर का माझ्यासारख्या एका युवाबद्दल, एखाद्या आमदाराबद्दल जर का आमच्या सहकाऱ्यांमध्ये, या नागरिकांमध्ये त्यांच्या हृदयात जर का इतकी चांगली भावना असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ह्यापेक्षा जास्तीचं काहीच नको, खरं तर एवढंच खूप आहे, अशी भावना आज तरी माझ्या मनात आहे. आणि त्यामुळे मी या सगळ्या नागरिकांचे मनापासून आभार मानतो. आज हजारो नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या की कशा पद्धतीनं सिडकोचं घर घेताना आमच्या मनात भावना होती, त्या घरांची किंमत ऐकल्यानंतर आमची अवस्था काय झाली, मग आम्ही संघर्ष करण्याचा प्रयत्न कसा केला, सिडकोकडनं आमच्या मनामध्ये आमच्या वाट्याला कसा अपमान आणि कसं वाईट वागणूक आमच्या पदरात पडली. त्यानंतर जेव्हा मग आपण तो विषय माझ्याकडे आला, मी त्यात लक्ष घातल्यानंतर कसे टप्पे पुढे आले आणि त्यानंतर जेव्हा 1-1.5 वर्षाच्या म्हणजे 7-8 महिने सातत्याने लढा दिल्यानंतर जेव्हा या विषयाला यश मिळालं त्यानंतर प्रत्येकाच्या मनात काय भावना तयार झाली, हा जो प्रवास या ठिकाणी या मंचावरनं अनेकांच्या तोंडून ऐकला तेव्हा खरं तर खूप आनंद मला झाला. आणि यातून नक्कीच पुढचे अनेक विषय सोडवण्यासाठीची एक ऊर्जा, नवीन उर्मी त्यातून प्राप्त झालेली आहे. त्यामुळे मी सगळ्या नागरिकांचे मनापासून आभार मानतो. अक्षय तृतीयेसारखा आज 3:30 मुहूर्तातला एक सण असताना सुद्धा त्या ठिकाणी परिवारातले सगळे कार्यक्रम पूर्ण करून या ठिकाणी गेले 5 तासापासून ही सगळी मंडळी इथं न काही एकही मिनिट बाहेर न जाता 5-5 तास जेव्हा थांबून या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, मला वाटतं हेच या कार्यक्रमाचं यश आहे. त्यांच्या भावना किती आज शुद्ध आहेत, पवित्र आहेत, या सगळ्या विषयाचा आज मला अनुभूती या ठिकाणी आली. त्यामुळे मी त्यांना शुभेच्छाही दिल्या. माझ्या मनोगतामध्येही मी त्यांना हे सांगितलं की शेवटी आपण सगळेजण हे परिवार आहोत. आपण त्या ठिकाणी नागरिक म्हणून जर का मी तुमच्याकडे फक्त बघून काम केलं असतं तर ह्यात यश किती आलं असतं मला माहित नाही. पण या नागरिकांना परिवार म्हणून जेव्हा आम्ही काम करतो, हे सगळेजण आमच्या कुटुंबातले सदस्य आहेत, ही भावना जेव्हा तो प्रश्न हाती घेताना आमच्या हृदयात असते तेव्हा त्या प्रश्नाला न्याय मिळण्याच्या आशा या जास्त वाढतात. त्यामुळे जेव्हा हे यश मिळालं, सिडकोच्या तोंडात गेलेला एखादा विषय काढणं म्हणजे अजगराच्या तोंडातून एखादा विषय काढण्यासारखं असतं. पण हा विषय जेव्हा घरांच्या किमती 10% थेट कमी झाल्या, इनडायरेक्ट इफेक्ट बघितला तर तो 17, 18, 19% त्या किमती कमी झालेल्या आहेत. त्यामुळे लाखो नागरिकांच्या जीवनावर थेट परिणाम यातून होणार आहे. म्हणजे जर का आकड्यात सांगायचं झालं तर जर का 4 ते 10 लाखाच्या मध्ये या सगळ्या घरांच्या किमती कमी झालेल्या आहेत. कोणाला 4-5 लाखाचा फायदा आहे, कोणाला 8-9 लाखाचा फायदा आहे. ॲव्हरेज काढलं तर 6-7 लाखाचा फायदा त्या ठिकाणी होतो. आणि 67,000 घरांना जेव्हा हा फायदा होतो, हा आकडा जर काढला तर 400-500 कोटीच्या घरात थेट फायदा जाणार. आणि किती लोकांवर परिणाम, तर एका घरामध्ये जर का 3-4 लोक पकडली तर 67,000 घरांमध्ये 2.5-3-3.5 लाख लोकांच्या जीवनावर, नागरिकांच्या जीवनावर थेट निर्णय करणारा हा परिणाम करणारा हा निर्णय आहे. त्यामुळे खरं तर एवढ्या लोकांच्या सदिच्छा जेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मागे उभे राहतात तेव्हा पुढचं जीवन अधिक सुखकर होतं. शेवटी आमदारकी पक्षाने मला जेव्हा दिली तेव्हा अनेक दिग्गज मैदानात असताना विक्रांत पाटील सारखा सामान्य कार्यकर्ता आमदार कसा काय होऊ शकतो, याचं उत्तर देताना मी नेहमी सांगतो की अशा सगळ्यांच्या अधिकच्या सदिच्छा इतरांपेक्षा माझ्या पारड्या जास्त होत्या म्हणून मी आमदार झालो, नाही तर रती महारथी तर होतेच ना. त्यामुळे या सदिच्छा कमवणं, या सदिच्छा जोडणं, अशी लोक जोडणं, हेच मिशन घेऊन आम्ही काम करतोय. आणि आज नाही करत, मी गेल्या 22 वर्षापासून करतोय. सन्माननीय बाळासाहेब पाटील जी 45 वर्षापासून करतायत. त्यामुळे हा प्रवास आणि हा प्रवाह असाच अखंडितपणे त्या ठिकाणी आम्ही अविरतपणे हा समाजसेवेचा वसा घेऊन काम करत राहू, एवढंच या निमित्तानं सांगतो.